स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हाँ पप्पा, हो आहे ना. हो तुमचीच वाट बघत थांबलोय. या या या, नक्की नक्की. ओके बाय. काय रे, आज फॅक्टरीत नाही जायचं का? अगं जायचं होतं, पण काही महत्वाची लोक येणार आहेत घरी, त्यामुळे घरीच थांबतोय. काय आत्याबाई, आज तुम्ही घरीच अजून? का रे? गोडबोळे काकूंकडे नाही गेला वाटतं. चालेल. टट्टा करते ग. चल बे, निघते मी. काय मा साहेब, गुड मॉल वरती का? हो रे, आज येऊ? खूप काम आहेत रे. मदत करायला येऊ? तू आणि मदत. आठवतंय कुसुमताई, ही मुलं लहान होती त्यावेळेला पापड लाटायला दे म्हणून मदतीला यायची. आणि पापडाच्या लाट्याच फस्त करायची. तर काय, जरा वाळवणावर लक्ष ठेवायला सांगितलं तर कच्चं वाळवणच फस्त करायची. मस्त लागायचे ग सांडगे. इतकं आठवतं ना मला, इतकी धमाल करायचो, मस्ती करायचो. आई काहीतरी कामात असली की आम्ही भूक भूक करत तिच्या पाठीमागे इतके छळायचो. एकदा तर म्हणली आता मला खा. कधी वाटलं होतं ही मुलं अशी होतील. पण मोठी झाली की बदलतात नाही ग मुलं. नाहीतर पदर धरून आईच्या मागे मागे कडणाऱ्या मुलांना आईचं नंतर तोंडही बघावंसं वाटत नाही. बघ ना, नाहीतर अशी कोणाकडे जाऊन राहायची गरज पडली असती का मला? जाऊ दे ना तो विषय. खरंच हा विचार काढून टाका बरं मनातनं. चल बाबा, मी निघते. चल मी सोडू का तुला? अरे कशाला, तू जाणारस का त्या बाजूला? हो मग, सुलभा दीक्षितांना सोडण्याचं काम आहे आज माझ्याकडे. अरे कशाला पेट्रोल जाळतोय? पेट्रोलचं काय ग, पैसे होऊ देत की खर्च. जितके खर्च तितके दुपटीने मिळतील ना अजून. आणि क्या है माँ, आपके पाँव बहुत हसीन है, इसे जमीन पे मत उतारिएगा, ये जमीन मैली हो जाएगी माँ, मैली हो जाएगी. चल माझ्या राजकुमारा. भाग्यवान आहे सुलभा. माझी मुलं कधी अशी मोकळेपणाने माझ्याशी बोललीच नाहीत. थट्टा मस्करी तर दूरच, सलीलला झाली तशी उपरती होईल सुनीलला. चला आता निघायला हवं. अजून काही दिवस थांबलीस तर बरं वाटलं असतं ग. थांबलोही असतो आम्ही, पण कुणाला त्रास होईपर्यंत थांबू नये नाही का? काय बोलतेस तू हे? बहिणीचा त्रास होतो कधी? अगं तसं नाही ग, पण मावशी, जर असं काही तुझ्या मनात असेल ना तर प्लीज काढून टाक. जे झालं ते झालं मावशी, पण तू किती दिवस अशी तेट ठेवणार आहेस मनात? मला सांग, आपल्याला असे कितीचे नातेवाईक आहेत का? शेवटी आपणच आहोत ना एकमेकांसाठी. निखिल, मावशी, तुला काहीही प्रॉब्लेम आला, काहीही अडचण आली ना तर इथे फोन करायला संकोच करू नकोस. लक्षात ठेव, हे घर तुझंच आहे. खूप बरं वाटलं तुझ्या या बोलण्याने. मनावरचा भारही हलका झाला.
पण कोल्हापूरला अगदी तोडून टाकू नका हा. येत जा अधून मधून. आणि मृण्मयीला सांग बरं का. चला निघू. येऊ आम्ही. हो. काळजी घे स्वतःची. फार दगदग करू नकोस हं? आणि गेल्याबरोबर फोन कर. हो, करते. बाय मावशी, टेक केअर. आता घर अगदी रिकामं रिकामं वाटेल. रिकामं कशाने आई? मृण्मयी आहे की तुझ्या सोबतीला? अरे ती सुद्धा बँगलोरला जायचा विचार करते. का ग? बरेच दिवस झाले ना तिला घराबाहेर पडून. आईला भेटावंच वाटत असेल. ए आई, मग तू सुद्धा का जात नाही तिच्या बरोबर? म्हणजे तुझी प्रतिभा मावशीची भेट होईल. हा, माझ्याही मनात येत आहे तसं. हा. मलाही तिच्याशी थोडंसं बोलायचंच आहे. गेले तर बोलणंही होईल. जशी वाजती गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान प्रोग्रेस आहे. पप्पा, लकीली आपल्याला मार्केटिंग मॅनेजर खूप चांगला मिळालाय. गुड. म्हणजे काय आहे, थोडक्यात नाही, तुझे दोन्ही प्रोजेक्ट छान टेक ऑफ झालेला आहे. म्हणूनच मला भीती वाटत होती. म्हणलं याच्यातलं एखादं जरी प्रोजेक्ट फेल झालं तरी खूप प्रॉब्लेम झाला असता ना. झालं काय बरं का बच्चा, आपली एक बाजू अशी भक्कम करून ठेवावी आणि नंतर माणसाला रिस्क घेत सुटावं. कारण रिस्क हीच यशाची पहिली पायरी असते. ऍब्सोल्युटली. म्हणूनच बाबा माझ्या डोक्यात आणखी एक विचार आलाय. काय? वा, सुरेख कल्पना. बाबा मला माहिती आहे या प्रोजेक्टमध्ये नफ्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण याच्यात माझी भावनिक गुंतवणूक खूप आहे बाबा. सलील बेटा, काय आहे, जिथे भावनिक गुंतवणूक असते ना तिथे नफा नुकसानीचा हिशोब मांडायचा नसतो. कारण तिथे प्रेमाचा, आपुलकीचा लाभांश हाच जास्त महत्वाचा असतो. शिवाय हे सगळं तू तुझ्या बाबांसाठी करतो आहेस आणि माझ्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याचं काय बेटा, कुणीतरी कुणासाठी तरी आसूसून काहीतरी करते असं पाहिलं ना, जगण्यात काही अर्थ आहे असं वाटायला लागतं. काय बच्चा, माझं मधलं आयुष्य फार असं तुटल्यासारखं गेलं रे. तुम्हा सगळ्यांपासून दूर एकटा जगत होतो मी. जगणं निरर्थक वाटायला लागलं. अचानक पुन्हा आपल्या माणसात येऊन पडलो आणि नेमका पत्ता न लिहिलेलं पाकिट नेमक्या पत्त्यावर जाऊन पडावं ना, तसं वाटलं काहीतरी. बाबा खरं म्हणजे एका नात्याची जागा दुसरं नातं कधीच घेऊ शकत नाही. असं असून सुद्धा प्रत्येक नात्याची म्हणून एक वेगळीच गोडी असते नाही. म्हणजे आपल्या जावई आणि सासऱ्याचं नातं सुद्धा तसंच असतं नाही का? हो ना, आपलं नातं तर अजबच होतं. मला ते आता सगळं आठवलं ना की नाही नाही, नथिंग रॉंग अबाउट. पण खरं सांगू का तुला,
आज तू जे काही करायला निघालास ना, माझे पूर्ण आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. अरे बेटा, स्वतःच्या आई वडिलांसाठी काही असं ठोस करायला मिळणं व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगला आहे, चांगला आहे बच्चा, खूप चांगला आहे. काय छान साड्या घेतल्या तो. होय ना. अहो मागच्या वेळेला त्या गुप्तेबाईंनी मला टोमणा मारला होता. म्हणाल्या प्रत्येक लग्नात तुम्ही एकच साडी नेसता म्हणून. आता त्या गुप्तेबाईंचं काय हो, त्यांचा नवरा मॅनेजर आहे, खोऱ्यानं पैसा ओढतोय तो. मग काय, हवं तेव्हा हवं ते घेऊ शकतात त्या. आम्हाला काय गेलं सतत मन मारावं लागतंय. पण आता आधी तिचा बोनस मिळाला ना की चांगल्या 4 सोन्याच्या नवीन बांगड्या करणार आहे बघा मी. आदिती आलीस का? हे बघ पटकन माझ्यासाठी आणि काकूंसाठी चहा टाक. अगं आई, आत्ता आले मी ऑफिस मधून. त्या बसच्या रांगेत उभे राहून पायाचे तुकडे पडलेत माझ्या. अगं, मुलीच्या जातीनं इतकं नाजूक राहून चालत नाही आदिती. हा ते जाऊ देत. मला सांग आदिती, बोनस कधी मिळणार आहे कळलंय का काही? नाही. अशीच वैतागलेली असते बघा आजकाल. फार काम पडतं ना ऑफिस मध्ये तिला. मी तिच्यासाठी चहा टाकते, तुमच्यासाठी टाकते, तुम्ही बसा. पैशावर प्रेम आहे नुसतं बाईचं. मुलीच्या कष्टावर मजा मारतायत नुसत्या. आई असताना ऑफिस मधून आल्यानंतर चहा आणि खाणं तयार असायचं ना. किती नाही म्हटलं ना तरी दरवाजाकडे आल्यानंतर आईंची आठवण होतेच. त्यावेळेस तनया सुद्धा घरी होती. त्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाल्यासारखं वाटतं रे. पाहिलंच ना रात्री झोपेतून कशी रडत उठते ती. हो ग, तिच्या सुद्धा मनात काही ना काहीतरी चालू असणार. कसं कळणार आपल्याला? मला असं वाटतं की आपण जर का हे घर बदललं तर. हो काय? त्या स्वातीने ना स्वप्ननगरीमध्ये फ्लॅट बुक केलाय. काय सुंदर आहे रे तिथे. मी परवाच जाऊन आले तिच्यासोबत. अभि खूप छान फ्लॅट्स आहे तिथे, एकदम मॉडर्न स्टाईलचे. आपलं घर जरा जुन्या पद्धतीचं आहे ना. तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की आपलाही असा एखादा फ्लॅट असावा. एवढं मनात आलं. आणि मग काय 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 विचार आले. असं वाटलं की या घराचं फर्निचर कसं असेल, हे घर कसं सजवावं, पडदे, चादरी, भिंतींचा रंग, टाईल्सचं कॉम्बिनेशन. अरे तिकडे ना किचन मध्ये ऑलरेडी त्यांनी एल शेप मध्ये ओटा केलाय आणि फ्लोरिंग तर ग्रॅनाइटचं आहे. खूपच छान आहे. अभि प्लीज आपण फक्त एकदा जाऊन येऊया ना तिथे. नको ग, खरं सांगू आपलं हे घर आहे ना, हेच मला जास्त आवडतं. वाटलंच होतं, उगाच विषय काढला मी. बापरे, विजेचं बिल, सोसायटीचा मेंटेनन्स, हे काय दुधाचं बिल, वर्तमानपत्र, रुक्मिणीबाई आणि वाण्याचं. रुक्मिणीबाई बघा ना कोण आहे. हाय हाय. काय चाललंय? काय काही नाही रे, बिल बिल. ते मला सांग गवंती का, तुझ्या शेजारी कोण राहतं ग? का रे? अगं मी आता येत होतो तेव्हा त्या बाई माझ्याकडे टक लावून बघत होत्या. आणि मागच्या वेळेसही मी येताना असं म्हणजे दरवाजा आडून अशा एकदम लपवून बघत होत्या ग. मला विचित्र वाटलं. लक्ष देऊ नकोस, त्या करकरे काकू असतील. करकरे काकू? तुला आमच्या आईच्या शेजारी राहत होत्या गोडबोले काकू आठवतात का? त्यांची सख्खी बहीण म्हण. दुसऱ्यांच्या घरात नाक खुपसायची फार सवय आहे त्यांना. तुला काही बोलल्या त्या? नाही बोलतायत कसल्या ग, पण अशा सारख्या बघत होत्या एकटक. त्यांना भारी चौकशा असतात.
त्या दिवशी सुद्धा मला विचारत होत्या, असं संध्याकाळचा तुमच्या घरी येतो तो माणूस कोण? असं वेळी यावेळी परपुरुषाला घरात घेऊ नये म्हणे. काय? नाही, तू मला मुलीसारखी न म्हणून सांगितलं. मला वाटतं आज जरा मी उशिराच आलो का तुझ्याकडे? निखिल, अरे आता फक्त 7:30 वाजलेत. नाही पण तरी सुद्धा नेक्स्ट टाइम आय विल बी केअरफुल. तू पण कमाल करतोस हा निखिल. या उगाच अशी काहीतरी चर्चा झालेली मला नाही आवडणार. काय अवंतिका की सोसायटीत राहायचं म्हटल्यावर या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आपण एकदम किती सिरियस झालो. अरे जाऊ दे रे, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपल्याला माहितीये ना आपण कसे होते. पण तू मला सांग, चहा घेणारस का कॉफी? कॉफी. हे एक मिनिट, त्या करकरे काकूंना बोलवूया कॉफी प्यायला. हो बोलाव की. हो, या वेळेला आपल्याला स्टॉल मध्ये खूप प्रॉफिट झालाय बरं का. हो, मला काय वाटतं, आता तू सुद्धा मला मदत कर बरं. लवकर घरातून बाहेर पड ग बाई, नाहीतर. अहो आई, पण मला नाही हो फारसा इंटरेस्ट स्टॉल मध्ये. मग कशात इंटरेस्ट आहे तुला? तुझ्या आईसारखा स्त्री मुक्तीच्या कामात इंटरेस्ट असेल तर ते तरी कर ना. तुमच्यासारख्या तरुण पिढीने खरं तर त्याच्यात पुढाकार घ्यायला हवा. आई, ऍक्च्युली मी तुम्हाला कालच सांगणार होते. एका फार्मास्युटिकलच्या ऍड साठी मला आणि पार्थला मॉडेलिंगची ऑफर आली आहे. मॉडेलिंग? का हो? नाही तसं नाही ग, पण इतक्या लहान बाळाला घेऊन शूटिंग करायचं, त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा किती सांभाळाव्या लागतात ग. तब्येतीवर परिणाम होतो. नाही नाही, तसं काही नाही आहे. अहो, किती लहान मुलं कामं करतात. शिवाय जन्मलेली मुलं पण कामं करतात. असेल बाई, पण मला नाही पटत. हे बघ, तुला करायचंय ना तर तू कर, पण पार्थला नको न्यूज. हो, पण मी एकटी जाऊन तिथे काय उपयोग? तसं नाही ग, पण त्याला थोडा मोठा तरी होऊ दे, मग बघू ना आपण. नाही नाही, तो महत्वाचा मुद्दा आज मांडला. महत्वाचा तो आहे, त्याकरता त्यासाठीच बोला. हो, हे बा मंडळी, एक मिनिट. सोसायटीच्या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सोसायटीच्या नवीन मेंबरची ओळख करून देतो तुम्हाला. या मिसेस मिस अवंतिका दीक्षित, या आर्किटेक्ट आहेत. नमस्कार. तेव्हा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये जर आपल्या सोसायटीतल्या मुला मुलींना ऍडमिशन हवी. साठम साहेब, एक मिनिट. काय झालं? काय हे सगळं जरा बाजूला ठेवा आणि महत्वाच्या मुद्द्याचं बोला. ठीक आहे. हे बघा मंडळी, आजच्या या सोसायटीच्या मीटिंग मध्ये आपण सोसायटीच्या रिपेअरिंगच्या खर्चाबाबत बोलणार आहोत. एक मिनिट. आय ऑब्जेक्ट दिस. त्याचं काय? तुम्ही जो सर्क्युलर मध्ये खर्चाचा तपशील दिलाय ना, तो चुकीचा आहे. हो कुलकर्णी, चुकीचं आहे म्हणजे काय? नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? अहो, तुम्ही ठेकेदाराच्या बिलांमधून स्वतःच्या फ्लॅटच्या सिलिंगचं काम फुकटात करून घेतलंय. हो, हे बघा, आम्ही टॉपला राहतो, पावसाळ्यात पाणी गळतं. फ्लॅट वेगळा आणि टेरेस वेगळं. हो, सोसायटीच्या लॉ प्रमाणे. ओ मॅडम, 2 मिनिटं. अरे आपके घर के रिपेयरिंग का खर्चा हम क्यों भरेगा? ही टाकी पाण्याची तुम्ही नवीन बांधली ती, त्याचं एस्टिमेट 25,000पेक्षा जास्त आहे ना. आणि मग तुमची अथॉरिटी नसताना सरळ काम करून कसं टाकता तुम्ही? हा, हेच मला म्हणायचंय. हे सगळं ऑथॉरिटीच्या बाहेर आहे आणि आपल्या सोसायटीने याला परमिशन दिली कशी? अहो, एवढे पैसे आम्ही कुठून भरणार? अहो गोखले, तुम्ही नका समर्थन करू. सोसायटीचे 3 महिन्याचे पैसे द्यायचे राहिले तुमचे. नोटीस बोर्डवर वाचलंय मी. आणि काय त्यात माहितीये का, आता आपल्या सोसायटीचं अॅन्युअल इलेक्शन आहे, तेव्हा कळेलच की सगळं. नाही, तुम्ही बरेच पैसे खाल्लेत. कुलकर्णी, जरा तोंड सांभाळून बोला. नाही, मग आपण सरळ नवीन मेंबर उभे करूया. नाही का? वर्मा, आप खड़े हो जाओ. हाँ बराबर, मैं खड़ा रहा. अरे वो इलेक्शन की बात कर रहा है, अभी बैठ जाओ. अयो, हम भी खड़ा रहेगा जी. अभी बैठ जाओ. देखो, एक लेडीज मेंबर भी मांगता है.
करकरे बाई तुम्ही उभ्या राहा. अय्या मी नको बाई. दीक्षित मॅडम तुम्ही उभ्या राहा ना इलेक्शनला. मी त्यात काय झालं? हे त्याचं काय आहे, तुम्ही आर्किटेक्ट आहात, मला सगळ्या कामाची माहिती आहे. म्हणजे काय होईल माहितीये का, इथं कुणी कुणाला काय फसवू शकणार नाही, बरोबर ना? पण नाही काय होत नाही हो, तुम्ही राहाच उभ्या इलेक्शनला. हो खरंच काय हरकत आहे नाही का?